सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत शहरातल्या सर्वच भागातून मोठ्या प्रमाणात कर वसुली केली। मात्र सुविधा देण्यासाठी मोठी बोंबाबोंब मनपाची असल्याचं दिसून आलंय। आयुष्याचा जुने धुळे भागातील आदिवासी वस्तींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय। या घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून अनेक नागरिकांना विविध आजाराने ग्रासले देखील आहे। त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ या भागात स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिलाय। जुने धुळे भागातील आदिवासी वस्तींमध्ये 3 ते 4 हजार लोक राहतात। मात्र या भागात स्वच्छताच होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय। परिसर स्वच्छ नसल्याने अनेक गंभीर आजारांनाही अस्वच्छता निमंत्रण देत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे हा रहिवासी भाग आहे की कचराकुंडीचा परिसर, असा सवाल या निमित्ताने स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे तात्काळ या भागाची स्वच्छता करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। तावडे बोलतोय। बऱ्याच दिवसापासून आदिवासी वस्ती इथं जुनं धुळ्यात, तर इथं बरेच काही वर्षापासून इतकी घाण आणि रोगराई पसरते। इथले जे रहिवासी आहेत, जे सकाळी कामाला जातील तर संध्याकाळी खातील, अशी परिस्थिती असताना या एरियामध्ये रोगीचं इतकं साम्राज्य झालेलं आहे आणि गटार घाण इतकी झालेली आहे की याच्याकडं प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। आतापर्यंत म्हणजे 5-7 वर्षापासून तिथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही। अशी परिस्थिती असताना आता तुम्ही बघू शकता की हे अशा परिस्थितीत लोक राहतात, तर याचं काहीतरी निवारण झालं पाहिजे। नाही तर सर्व नागरिक मिळून इथून आदिवासी एरियामधून आम्ही भव्य मोर्चा काढू आणि प्रशासनाला जागे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही।